मी खूप लहान होते ज्यावेळी आईचा स्वर्गवास झाला, त्यामुळे आठवणी पण धूसर झाल्यात. पण जेव्हा मला तिची आठवण येते मी तिचा फोटो पाहते. फोटो? तुम्ही मला त्यांचा फोटो दाखवू शकता का प्लीज? प्लीज. इतकं मोठं हे वैभव सोडून हा मुलगा त्या डान्स कॉम्पिटिशन साठी त्या छोट्याशा कर्नाल शहरामध्ये जाऊन बसला. कर्नाल? ही तुमची मॉम आहे? हो. हे घ्या तुम्ही डेथ सर्टिफिकेट, चेक करून घ्या. तुम्ही एक काम करा, याची एक झेरॉक्स कॉपी काढा. मी पुढच्या वेळेला येईन. मी निघतो. ठीक आहे. हे असं कसं होऊ शकतं? विचार केला होता की मी डीजेना सरप्राईज देईन, पण मीच चुकीचा शोध घेतोय. आता परत एकदा सुरुवात करावी लागेल. आता नवीन विचार करून डीजेच्या मुलीला शोधावं लागेल. एजेचा चेहरा पाहून वाटतंय ज्या कामासाठी तो गेला होता ते काम झालं नाही. अरे कुठे ठेवले मी झुमके? इथे पण नाहीयेत. आता कुठे गेले? सापडत का नाहीयेत? अरे इकडे पण नाहीयेत. भाईजी नाश्ता लावू का? काय झालं भाईजी? सगळं सामान खोलीभर झाले. मालकीण बाईंनी पाहिलं तर आज माझी नोकरी गेलीच. अरे तुझी बडबड बंद कर आणि मला हे सांग की खोली कोणी साफ केली आहे? भाई खोली तर मीच साफ केली आहे. इथे झुमके ठेवले होते मी. कुठे आहेत ते? झुमके तर मला नाही माहिती. नाहीतर काय तुझ्या नानीला माहित असणार आहेत? आत्ताच्या आता झुमके शोधून काढ पटापट. ठीक आहे भाईजी. अरे विचार काय करतोयस? लवकर शोध, चल. हो भाईजी, एक मिनिट. भाईजी तुम्ही याच झुमक्यांबाबत बोलताय ना? हो, नाहीतर काय. मिळाले. तर भाईजी आता झुमके मिळाले तर नाश्ता लावू का? नाही करायचा मला नाश्ता. आता डोक्यावर उभा राहून तांडव करणार आहेस का? चल जा. भाईजी मी जरा या खोलीची सफाई आता करू का? चुपचाप निघतोस की लात मारून हाकलो? चल ठीक जा. आहे भाईजी. अरे वा, काय नशीब आहे ना तुमचं. आज कद्दकुमारीने तुमची स्वतः आठवण काढली. अरे वा पोरा, इतके सुंदर झुमके आणले तू माझ्यासाठी. अरे वा, किती सुंदर आहेत. किती गुणी आहे माझा मुलगा. एका आईसाठी यापेक्षा सुंदर भेट असूच शकत नाही. तुझी पसंत तर मानावीच लागेल. एकदम आपल्या अम्मासारखी. खूपच सुंदर आहेत. कसे दिसतात माझ्या कानाला? चल आता तोड नको पाडूस. मी तर तुझी थट्टा करत होते. जिच्यासाठी आणले तिला देऊन ये. अगं अम्मा, तू पण ना. मी ना तुझ्यासाठी उद्या असलेच झुमके आणीन. तू बोललास हेच खूप झालं. मला माहितीये
तू माझ्यासाठी काहीही करू शकतोस. अम्मा तू ना वर्ल्ड बेस्ट आहेस. जगातली सर्वात चांगली अम्मा आहेस तू. चल आता जास्त मस्का नको लावूस. बाळा एक बोलू का? हो बोल ना अम्मा. आपल्याला रोशनीच्या घरी जायचंय ना, हो आणि आज त्यांच्याकडे शेजारी पण येतील. अशा वेळी रोशनीला पण सगळेजण पाहतील ना. मला हे नकोय की मागच्या वेळेसारखं माझ्या सुनेला कोणी काही ऐकवावं. तू तिला सांग की आजच्या दिवशी एकदम छान प्रकारे तयार हो. तसं तर साधेपणा हा स्त्रीचा दागिना असतो आणि आपली रोशनी तर लाखामध्ये एक आहे. पण ही गोष्ट जगाला कोण समजावून सांगणार ना, म्हणून तू ना तिला जरा समजाव. फक्त आजच्या दिवशी ना चांगल्या प्रकारे तयार हो. हा ठीक आहे अम्मा, मी तिला फोन करून सांगतो. हे घे, वाती बनवून टाक जरा. सुरिंदर, मला माहितीये की तुझी थोडी तंगी चालली, तरी पण पोरीच्या सासरचे येत आहेत, त्यांचं मानपान तर करावं लागेलच ना. तू असं कर, थोडं सुकामेवा, काजू बदाम सगळं घेऊन ये. हा, ठीक आहे आई. रोशनीच्या सासरचे काय गाई, खूप काळजी घेतेस. हा तू असा तोंड पाडून गप्प गप्प का बसलायस? हा, सांग भाऊ तुझ्या मामाला तुला कोणते फटाके पाहिजेत ते. आजी मला नकोय फटाके. जिला दाखवायचे होते ती तर नसेलच. कोणाला काय दाखवायचं होतं? अगं आजी जाऊ दे ग, मी बाहेर जातोय. अरे कम्मो, या पोराला काय झालं? काही नाही झालं गाई. 2-4 चपला अजून ठेवून दिल्या ना, सगळी अक्कल ठिकाणावर येईल. रोशनी आगे हार. हो सुरेंदर, मला वाटतंय की इतकं सर्व सामान पुरेसं होईल, पण जाताना काहीतरी भेट देणं योग्य ठरेल. आजी कोण येणार आहे आपल्या घरी, आणि या भेटवस्तू कोणाला पाहिजे? रोशनीच्या सासरकडचे येत आहेत. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की दारजी आपल्या घरी येणार आहे? हो बेटा, नीलने फोन केला होता. दारजी, कल्याणी आणि ओमकार पण इथेच आहेत. ते पण येणार आहेत. यासाठी काहीतरी भेट द्यायला पाहिजे ना. ते आजी, हात जोडतो मी तुझ्या समोर. हे भेटवस्तू देण्याचं झंझट नका ठेवू तुम्ही. लक्षात आहे ना दसऱ्याच्या दिवशी काय प्रकार झाला होता? तो सगळ्यांसमोर आपला अपमान झाला होता. अरे पण बेटा, ती गोष्ट तर आता होऊन गेलीये. तू अजूनही त्याच बाबतीत विचार करतोयस? आजी, तुम्हाला जितकं स्वागत मानपान करायचंय ना करा, नाही म्हणत नाहीये मी, पण हे भेटवस्तूचं झंझट नको आहे. ऐक मी काय सांगतोय ते. अज्जू बरोबर बोलतोय. अशा वेळेला ना भेट देणं बरोबर नाही. मी मिठाई आणि फळं घेऊन येतो, तेच बस होईल नाही का? ठीक आहे, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं. आजी, यावेळेला दारजींना भेट अज्जू देणार, आणि अशी भेट देणार की त्यांची झोपच उडून जाईल. रेवाचा फोन. हॅलो. आकाश, कुठेस तू? रिहर्सल हॉल जवळ आलो होतो. का, काही काम होतं का? नाही, ते मुंबईची तिकीटं बुक करायची होती ना, म्हटलं ते कन्फर्म करते.
ही तुमची मॉम आहे? हो. आपल्या दोघांसाठी हेच चांगलं असेल की आपण या गोष्टीला विसरून जाऊ. हो, आय गेस करून टाक. तसं इथे थांबण्यासारखं आता काही राहिलंच नाहीये. फाईन. तर मग मी एजंटला बुकिंग कन्फर्म करायला सांगते. ओके ओके, चल, आय सी यू. ओके. थँक गॉड, हा मुंबईला जाण्यासाठी तयार तरी झाला. पण याचं कारण काहीही असो, बस मुंबईला पोचल्याबरोबर ना आकाशच्या तोंडून सगळं सत्य बदलून घेईन. पोरी, पूजेची तयारी झाली का सगळी? हो दिदा, झाली. घे ना फोन. अगं झाली का ग सगळी तयारी? हा? हो बुवाजी, झाली सर्व तयारी. तुम्ही एकदा पाहून घ्या. बतासे, खीर, अनार. हे बतासे किती कमी आहेत आणि ही खीर? जा घेऊन ये जा. बुवाजी बस मी आत्ताच घेऊन येते. तर हा टणटणा वाजत होता. हा, आता बघतेच मी कोण येते. हा, रोशनी बघ ना, कदाचित त्या ड्रेसवाल्याचा फोन असेल. ऍक्च्युली तो काय बोलतो ना मला काहीच कळत नाही. तू त्याला विचार ना, माझा ड्रेस रेडी झाला असेल. त्याला सांग ना घरी पाठवून द्यायला. लवकर बोलून काय ते संपवा. बरीच कामं पडलेली आहेत. हॅलो. हो नील, परत परत का फोन करतोयस? अगं तू पण ना कद्दू कुमारी विचित्र आहेस. मगापासून फोन करतोय, फोन नाही उचलत आहेस तू. घरी यायचं म्हटलं तर घरी नाही येऊ देत. आता तुझ्याशी बोलायचं आहे तर कसं बोलणार? घरीच यावं लागेल ना तुझ्या. नाही नील, घरी यायची काहीच गरज नाहीये. जे आहे ते फोनवरच सांग ना. बरं ऐक, खूप महत्वाचं बोलायचंय मला तुझ्याशी. काय महत्वाचं बोलायचंय नील? खरं म्हणजे मला काहीच नाही बोलायचंय. तुझ्या होणाऱ्या सासूला बोलायचं होतं. काकींना काय बोलायचं होतं? आत्ताच अम्मा आली होती माझ्या खोलीत. तिने मला सांगितलंय की मी रोशनीला फोन करून सांगू की तू मस्तपैकी तयार हो, चांगले दागिने घाल आणि मस्त सजून सवरून राहा. नील, मी तर नेहमीच चांगले सजून असते. अगं ते तर आहेच कद्दू कुमारी, पण तू तुझ्या नेहमीच्या तयार होण्याचं विसरून जा. आज तू अशी तयार हो ना की नील चौधरीने तुला पाहून डोळे बंद करून घ्यायचं म्हटलं ना तरी त्याचे डोळे बंद नाही झाले पाहिजेत. समजली? हो नील, चांगली सजून तयार होईल. चल फोन ठेव, मला बरीच कामं पडली आहेत. ऐक कद्दू कुमारी, जर तुला माझी थोडी जरी गरज वाटली ना तर मला फोन कर, मी लगेच तुझ्या घरी येतो. नील, खबरदार जर तू घरी आलास तर. तुझं हे निमित्त मला चांगलंच माहितीये. चल आता फोन ठेव, मला बरीच काम आहेत. हो हो माझी आई कद्दू कुमारी, आता शांत हो. नाही येत मी तुझ्या घरी. बस तू चांगली तयार राहा बस. ठीक आहे? ठीक आहे, चांगली तयार राहीन. आता फोन ठेव, मला कामं करायची आहेत. चल बाय. हॅलो. हॅलो वहिनी, राम राम. कशा आहात? वहिनी, हे मी काय ऐकते? आता काय झालं तुला? चैन येत नाही का तुला? अहो वहिनी, चैन कसा पडेल मला? रोशनीला आईशी बोलताना ऐकलं होतं की नीलने सगळे गैरसमज दूर केले आणि त्याच्यात दोषी तुमची ती गंगी सापडली आणि तुम्ही तिला काढूनही टाकलं. दुर्दैवानं गंगीचा हावरटपणाच महागात पडला आणि नीलने तिला साडी सहित पाहिलं आणि सगळा कट उघडा पडला. सगळं काही समजलं. हो, आता त्या झुमक्यांची गोष्ट पण बाहेर पडली. काय बोलताय वहिनी तुम्ही? म्हणजे त्या गंगीने माझं नाव नाही ना सांगितलं? वहिनी, जर आईला आणि भावाला माहित पडलं ना तर माझा तर जीवच घेतील ते आणि माझ्या डोक्यावरचं छप्पर निघून जाईल.
बहिणी हे सगळं मी तुमच्या सांगण्यावरून केलं होतं ना हं? खरं सांगताय ना माझं नाव तर नाही ना घेतलं. जर तुझं नाव घेतलं असतं तर तू तुझ्या घरात मजेत बसली नसतीस आणि हे आज तू तुझ्या भावाच्या फोनवर गप्पा मारत बसली नसतीस. अहो हेच तर सांगत होते मी बहिणी. हं तुम्ही काहीतरी करा. जर आईला आणि भावाला कळलं ना तर खरंच माझा जीव घेतील ते. ओहो कमो शांत हो जरा. ती गंगी इथून निघून गेलीये. मीच तिला तिच्या गावी पाठवून दिलंय आणि हे रहस्य तिच्या सोबतच कायमचं दफन झालंय. समजलीस? अहो वहिनी बस हेच तर मला ऐकायचं होतं. तसं मला पहिल्यापासूनच माहित होतं की तुम्ही असताना मला चिंता करण्याची गरजच नाहीये. बस बस आता ही चमचेगिरी ना संध्याकाळी कर. मला बरीच कामं आहेत. ठेवते फोन. अच्छा राम राम. हे शीतला माता वाचले मी एकदाचे. कटकट कुठली. जर फ्युचरमध्ये ट्विंकलने डान्स करायला नकार दिला तर तू काय करशील? तिला जाऊ देशील का? मी तिचे दोन्ही हात घट्ट पकडेन. मी तिला जाऊच नाही देणार. ही पार्टिसिपंट्सची लिस्ट. सगळ्या डिटेल्स याच्यात आहेत. ओके सर. आणि हे फॉर्म्स आहेत इनकम्प्लीट आहेत, ते कम्प्लीट कर. ओके सर. आणि बिटू ही स्पॉन्सरची लिस्ट आहे, इथे प्लीज नीट बघ. येस सर. सर सर कर्नालच्या पुढच्या राऊंडची काय प्रोसिजर असेल? आय मीन जेव्हा तुम्ही परत याल तोपर्यंत मी तयारी करून ठेवेन ना. डोंट वरी, त्याच्यात एवढी तयारी नाही लागणार. ऑलराईट. आणि बिट्टू सर. ते ऑडिशनचे व्हिडिओज स्पॉन्सर्सना पाठवायचे. प्लीज एकदा नीट बघून घे. डोंट वरी सर, सगळं होईल. रोशनीचा तिच्या मार्गाने जाण्याचा निर्णय योग्य आहे. आता यावेळी मला फक्त ट्रायआउट्सवर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे आणि काहीही करून मला डीजेच्या डॉटरला शोधायचंच आहे. सर आज तुम्ही इतके उदास का वाटताय? आय मीन आज तर तुम्हाला खुश व्हायला पाहिजे. दिवाळीला तुम्ही तुमच्या घरी चाललात आणि राहिली गोष्ट शोची तर तुम्हाला तुमची डान्सिंग स्टार पण मिळाली आहे. लाईफ इज सेट. एनिवेज तुम्ही तुमचं काम संपवा, तोपर्यंत मी थोडी मस्ती करून येतो. तू ऑडिशन व्हिडिओज बघतोयस? हो सर. ट्विंकलजीने इतकं माइंड ब्लोईंग परफॉर्म केलंय की एकदा पाहिलं की मन आणि बुद्धी दोन्ही फ्रेश होऊन जातं. खरंच त्या दिवशी ट्विंकलने तर सर्वांना हैराणच करून टाकलं, आणि तेही जेव्हा त्यांच्या पायाला लागलेलं होतं. जस्ट इमॅजिन सर, जर त्या दिवशी सगळं काही ठीक असतं ना तर ट्विंकलने सगळ्या कर्णाला हलवून टाकलं असतं. आणि आता पहा ना, असं वाटत होतं की जसं डान्स स्वतःहून होतोय. त्यांचे पाय तर स्वतःहून थिरकत होते. सर तुम्हाला नाही वाटत की त्यांच्या पायातून किती आनंद व्यक्त होत होते? जर त्यांचा चेहरा झाकलेला नसता ना तर हीच गोष्ट त्यांच्या चेहऱ्यावर पण दिसली असती. तुला कसं माहित किती खुश होती? असू शकेल किती नाईलाजाने डान्स करत असेल. होऊच नाही शकत सर, त्यांचा डान्सच त्यांच्या आनंदाचं कारण आहे. आय विश असं झालं असतं. म्हणजे नाही, त्यांच्या पायाला इतकं लागलं होतं की त्रास तर होतच असेल ना. हेच तर वैशिष्ट्य आहे डान्सचं सर. इतकं लागल्यानंतर सुद्धा त्यांच्या परफॉर्मन्समध्ये थोडा सुद्धा फरक नाही पडला. सर डान्सच्या बाबतीत तुमच्यापेक्षा जास्त नाही माहीत, पण इतकं नक्की सांगू शकतो की हा डान्स त्यांच्या हातून येत होता. बिट्टू, मला एक विचारायचं होतं. येस सर. जर फ्युचरमध्ये ट्विंकलने डान्स करायला नकार दिला तर तू काय करशील? तिला जाऊ देशील का? मी तिचे दोन्ही हात घट्ट पकडेन. मी तिला जाऊच नाही देणार. अच्छा सर, आता तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जर मी तुम्हाला बोललो की मी विहिरीत उडी मारायला चाललोय, तरी पण तुम्ही मला विहिरीत उडी मारू द्याल का? मला थांबवणार नाही का? उलट मला विहिरीत उडी मारायच्या नवनवीन युक्त्या सुचवणार? सांगा. तरी पण मला समजत नाहीये सर की तुम्ही हे सगळं मला का विचारताय. बिट्टू, मी थोडा वेडा आहे, थोडासा. थँक्यू, तू माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेस. ओके,
ही ऑडिशनची व्हिडिओची कॉपी ना प्लीज मला फोनवर पाठव. डोंट वरी सर, मी तर माझ्या फोनवर ऑलरेडी सेव्ह करून ठेवलंय. मी लगेच पाठवतो. या गाण्याचा आवाज आपल्या घरात कुठून येतोय? बाबाजी बाबा किती मेहनत केली पोरीनं. कद्दू कुमारी, बस एक तास अजून मी माझ्या सर्व कुटुंबासोबत तुझ्या घरी असेन. ऐक, आज माझे गुडघे बरेच दुखतायत. ए पोरी, जरा हात दे, उठाव मला. हो दीदा. दीदा, तुमच्या गुडघ्यात इतकं दुखतंय का? बरं, मी तेलाने मालिश करते. ग नाही पोरी, नाही. म्हातारपणी हे सगळं चालायचंच. तू माझी चिंता नको करू. तू जा, लवकर जाऊन तयार हो जा. नीलचे कुटुंबीय येतच असतील. बस 7 मिनिटांचा अवधी आहे तुझ्यात आणि माझ्यात. नील ना खरंच वेडा झालाय. काही बोललीस पोरी तू? काय नाही दीदा. रोशनी, वेडा तर तो आहेस, पण त्याच्यापेक्षा चांगला दुसरा कोणी नाही. आता उगाच लाजू नकोस. लवकर जाऊन तयार हो जा, समजलीस? आणि हा, बाहेर अंगणात लक्ष ठेव, मांजर न येऊ. पूजेचं सगळं सामान तिथेच ठेवलंय. चल. या नीलला तर मी आज आकर्षचा मेसेज. हा व्हिडिओ बंद का नाही होत? या गाण्याचा आवाज आपल्या घरात कुठून येतोय? बाबाजी, बाबाजी. दारजी, आपण आमच्या घरी येऊन आमच्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. ओमकार, तुला खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडून जी चूक झाली होती त्यासाठी तुझी माफी मागतो मी. नाही सुरेंदर, तू माफी नको मागूस. सगळ्यांना माहिती की जे काही झालं ते गंगीने केलं होतं आणि तू कशाला माफी मागतोयस? आणि मित्र कधी हात नाही जोडत, आलिंगन देतात. हो.